होईल का, माझ्याबरोबर आता जी आहे आर्थिक स्थिती तशीच राहील का, माझ्याकडून सेवा होईल का. बरेच का किंतु असे प्रश्न असतात. काहींना जन्मपत्रिकेनुसार पण वाटतं की माझ्या पत्रिकेमध्ये अमुक अमुक दोष आहे, मग माझ्याकडून परत सेवा होईल का, माझं आरोग्य चांगलं राहील का. यासाठी तिसरा अध्याय म्हणून 3 अध्याय सांगितलेले आहेत. 11 माळीच का, तर मनुष्य जन्माला येताना षडऋतूचे षडऋतू आपल्यासोबत असतात. कुठलाही मनुष्य असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असणारच. किती पण सेवा करा तुम्ही थोडंफार त्याचं अंग काढलं जाणारच. कारण मनुष्य जन्मामध्ये ह्या गोष्टी चुकत नाही. त्याच्यासाठी ते दोष कमी होण्यासाठी 6 माळी करायचे असतात. पहिली माळ माता, दुसरी माळ पिता पितृ आणि कुलदैवता, आणि त्यानंतर षडऋतू, आणि फक्त आणि फक्त शेवटची माळ 11वी माळ आपली स्वतःसाठी असते. पहिल्या पायरीवरून 11व्या पायरीवर, 5व्या पायरीवर, 7व्या पायरीवर आपल्याला उडी घ्यायची नाही, म्हणून 11 माळी सांगितलेल्या आहे. पण तरीही तुम्ही धकाधकीच्या युगामध्ये नोकरदार महिला आहात, वेगवेगळे कामं आहेत, कधी कधी जॉईंट फॅमिली असतील, शेतीचे कामं असतात, तर अजिबात स्वतःला गिल्टी फिलिंग किंवा अपराधी वाटून न घेता 1 माळ तरी करा, रोज करा. आणि 1 माळ नाही जमली 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ म्हणा. नाही 11 वेळा जमलं 1 वेळा तरी म्हणा, पण रोज म्हणा. एक दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ जप केला उष्णामध्ये, दुसऱ्या दिवशी कंटाळा आला, तिसऱ्या दिवशी नकोच बाई, चौथ्या दिवशी मैत्रीण म्हणती बाई तुम्ही एवढी सेवा करून काय पदरात पडले, तुमच्या घरातले प्रश्न मिटले का. कारण जी आपल्याला बोलत असते तिच्या घरात भरपूर प्रश्न असतात, पण आपण सांगत असतो आपले दिसत असतात, तिचे दिसत नसतात. मग कोणाचं चांगलं झालं, कोणाला पावलं का आजकाल पावतच नाही. म्हणून